अमरावती शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरातील शीतल लॉज येथे राजस्थानातील विक्रीकरिता आणण्यात आलेल्या हजारो संचयित हेल्मेटवर प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात हेल्मेट जप्त केले आहेत। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत वाहतूक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे आणि आरटीओचे मोटार वाहक निरीक्षक प्रमोद गोटे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे। जप्त करण्यात आलेल्या हेल्मेटची गुणवत्ता आणि ते सुरक्षा मानकानुसार आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो BIS कडे तपासणीसाठी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे। कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी घटनास्थळीच हेल्मेटची प्रत्यक्ष चाचणी केली। हेल्मेट जमिनीवर आपटताच ते तुटले आणि त्यामध्ये सुरक्षा मानकानुसार असणाऱ्या साहित्याऐवजी थर्माकोल भरलेले असल्याचे आढळून आले। यावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांना हेल्मेट खरेदी करण्यापूर्वी त्यावरील BIS प्रमाणपत्र आणि गुणवत्ता तपासूनच हेल्मेट खरेदी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अपघाताच्या वेळी जीवितांचे योग्य संरक्षण होऊ शकेल। या संयुक्त कारवाईत पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे, वाहतूक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, कोतवाली पोलीस उपनिरीक्षक शरई उबाळे, आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक प्रमोद गोटे, कांचन जाधव तसेच इतर अधिकारी सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। सख्ती का आदेश और डुप्लीकेट यहाँ पे बाहर राज्य से भी हेलमेट आ रहे हैं, आपने बड़ी कार्रवाई की है का? मान्य CP सर यांच्या आदेशान्वये आपण हेल्मेट सक्ती केलेली आहे। या अनुषंगाने आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला कळवलं होतं की डुप्लिकेट हेल्मेटची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आमचे ट्रॅफिक टीम आणि पोलीस स्टेशन यांनी त्याचा मागोवा घेतला असता आम्हाला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहत असाल की साहित्य मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये हेल्मेट आहेत, ते दुय्यम प्रतीचे आणि निकृष्ट प्रतीचे आहेत, जे आपण आताच पाहिलेलं आहे। आमचं आव्हान आहे सर्व नागरिकांना, आपल्या जीवासाठी हा आमच्या वतीने चाललेला प्रयत्न आहे। कृपया आपण जे कुठलं हेल्मेट घेणार आहे ते उच्च प्रतीचं, चांगलं आणि ऑथराइज्ड कंपनीचंच घ्यावं आणि चांगल्या क्वालिटीचं घ्यावं, जेणेकरून आपला जीव धोक्यात येणार नाही। यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो की चांगले हेल्मेट्स खरेदी करा। बनावट हेल्मेट आपण या ठिकाणी जप्त केलेलं आहे, तर आता आपण कसा तपास करणार आहे, कुठे पत्रव्यवहार करणार आहे? याचा आम्ही बॅकवर्ड लिंकेज काढत जाऊन कुठं बनलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागं कोण कोण आहे आणि या प्रकारे अजून कोण मॅन्युफॅक्चर करते तिथपर्यंत आम्ही निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न करू। अधिकृत विक्रेत्यांची काही आपली काही यादी वगैरे असेल काही असेल? अधिकृत विक्रेत्यांची यादी डीलर्स यांच्याकडे आहे आणि ऑटोमोबाईल कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे तुम्हाला या गोष्टी मिळून जातील।